मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चहा चपाती हे कॉम्बिनेशन आरोग्याला हानिकारक असतं, कारण चहा चपाती हे कॉम्बिनेशन विरुद्ध आहार आहे. एक लक्षात ठेवा की आज तुम्ही चहा चपाती खाल्ली आणि उद्या तुम्हाला व्याधी उत्पन्न झाला अशी गोष्ट होत नसते. त्याला बराच काळ जावा लागतो. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी जसं सांगितलं की जे लहानपणापासून चहा चपाती खातात त्यांना मात्र व्याधी उत्पन्न होत नसतात, पण कारण त्यांच्या धातून सवय झालेली असते. जर ज्यांनी रिसेंटली 3 महिने 6 महिने किंवा 1 वर्षापासून चहा चपाती सुरू केली असेल त्यांनी मात्र थांबावं, कारण त्यांना व्याधी उत्पन्न होऊ शकतात. आता चहा चपाती खायची झाली तर कशी खायची? पहिला मार्ग, जेव्हा तुम्ही चहा तयार करतात तेव्हा त्याच्यामध्ये दूधच टाकू नका. म्हणजे चहाची पत्ती, पाणी, गूळ, साखर, खडी साखर किंवा देसी खांड याचा वापर करून चहा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये तूप लावलेली चपाती बुडवून खावी. किंवा ज्यांना दुधाचा चहाच पाहिजे असेल त्यांनी मात्र कणकेमध्ये मीठ नाही टाकू, म्हणजे चपातीमध्ये मीठ नसेल, मग दुधाचा चहा आणि मीठ याचं कॉम्बिनेशन होणार नाही. अशा 2 पद्धतीने जर तुम्ही चहा चपाती खाल्ली तर तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणार नाही. थँक्यू.